दरम्यान आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी राजकारणातल्या सर्व पक्षीय दिग्गज मंडळींना आमंत्रित करण्यात आलंय। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलंय। शपथविधीचं हे निमंत्रण भाजपकडून देण्यात आलेलं आहे। तिन्ही पक्षांचा उल्लेख असलेली एक निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे भगव्या रंगात। निमंत्रण पत्रिकेवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी असा उल्लेख करण्यात आलाय। शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। दरम्यान राजशिष्टाचारानुसार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण हे देण्यात आलंय। याप्रमाणे माजी मुख्यमंत्री असल्यानं उद्धव ठाकरेंना सुद्धा निमंत्रण गेले, तर महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्यानं त्यांना सुद्धा या शपथविधीचं निमंत्रण पाठवलेलं आहे। तसंच मनसे प्रमुख राज ठाकरेंना निमंत्रण पाठवलंय आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना सुद्धा निमंत्रण पाठवलंय। आता उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहतात की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। उद्धव ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलंय आणि त्यावर राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। नाही तर असं आहे की मी दिल्लीत आहे, उद्धव साहेब मुंबईत आहेत, आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख। आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत। आता त्यातले एक माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। म्हणजे जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाली होती की कमिशनरचा फौजदार झाला, तसंच आता पार्ट 2 बरं का, त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट 2 आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल। पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते। त्याच्यामध्ये बरेचसे 1-2 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत। आता ज्याला जायचं आहे ते जातील, असं आहे की शेवटी नाही, मी आता कसं काय सांगू, मी दिल्लीत आहे।